नमस्कार. तर आजच्याला मस्त असा एक मी तयारी केली आहे. तर म्हणलं आजच्याला अशी बटाट्याची मस्त भजी बनवायची. तर असे दोन बटाटे घेतल्यात, एक भरपूर मोठा आहे आणि एक बारीक आहे. आता एक चाकूनच कापून घेणार आहे. तर ते लय कापाय बारीक पातळ लागतं, त्याच्यामुळे मग ते इळ्याने काय जमायचं नाही, म्हणून आपल्या चाकू घेतला या. त्याच्यात बी आता कशा होते ते काय माहित. चाकूने आम्हाला कापायची पण सवय नाही कधी. इळ्याने आपलं सरदोपट चारा चारा चिरायला कांदा बिंदा असते, चाकूने कांदा पण कापा येत नाही, सवयच नाही. पण आता या बटाट्यासाठी खरं तर मी चाकू घेतला या. तर आईचं पण आता ताक हलवून झालं मस्त बाकी, चालले लोणी काढायचं. झालं नाही लोणी काढून? झालं झालं. हे दररोज डेली काम असतं. आता हे ताक प्यायचं आपण, आणि हे म्हणजे उन्हाळ्या दिवसामध्ये शरीराला पण भारी असतं आपल्या. ताक ताक जर एक तांबे पिलं तर आपल्याला भूकच लागणार नाही दुपारपर्यंत. वय नाही ना भूक लागत, गार वाटत चांगलं. झाली ना कापून? हा घेतले ना कापून. आता बटाटा बी चांगला मोठा होता आणि एक बारीक होता. तर कापले आता काय काय थोडेसे एक अर्ध झाले बारीक जाड, पण ते असं चालायचं आता कसं, असं काय तसं काय. तर आता पाणी ओतून जरा घेतलं त्याच्यात, आता लगेच मग लाल पडतं. आणि तवर आपलं जे आपल्याला साहित्य घालायचे ते तयार करून घेते. तर आता आपल्या मिरच्या घेतल्यात मी वाटायला. तर आपल्याला तिखट पाहिजे तेवढंच घ्यायचं, किंवा नाही घेतल्या तरी चालतात, पण खरं तर आम्हाला तिखटच पाहिजे. आणि मिरची घातल्याच्या नंतर बटाट्याची भजी चवीला लय मस्त लागतात, त्याच्यामुळे मी थोड्याशा मिरच्या घेतल्या त्या. तर ती अशी बारीक वाटून घ्यायची. तर आपल्याला मीठ आपल्या चवी प्रमाण घालायचं त्याच्यात. तर आता मस्त बारीक मिरची वाटून घेतली. तर थोडासा लसूण घेतलाय, ते पण त्या मिरचीतच बारीक वाटायचा. आणि थोडासा नगभर आल्याचा तुकडा घेतलाय. तर आल्याचा तुकडा आणि लसूण ते पण बारीक आपल्या मिरची सोबतच वाटायचं. आता मिरची वाटल्याच्या नंतर त्याच्यातच तर आता वाटून घेतली मिरची ते लसूण आणि आलं. तर ते काढून आता तेच पाटे आपली ती कोथिंबीर घेतली जरा मी ती वाटून घेणार आहे. कोथिंबीर कसं उन्हाने सुकली, जरा चांगलीची पण सुकली आहे. तर आता कोथिंबीर वाटून झाल्याच्या नंतर पाटा हे धुवून असाच घ्यायचा. थोडीशी मोहरी आहे ना आपली, ती तिथं त्याच्यावर दुखवायची नसती. जास्त बारीक नाही करायचं, नुसतं ते दोन तुकडे झालं पाहिजे. आता आहे ना आपलं डाळीचं पीठ घेणार आहे हरभऱ्याच्या. तर आपण बटाटा चिरलाय त्या अंदाजानुसार पीठ घ्यायचं. सार काय आज
कशाला कालवण होय कालवण काढायला. हं? होय तर थोडसच आता हळद टाकून घेणार आहे त्या पिठात, जास्त नाही टाकायची. आणि थोडासा हिंग घालायचा त्याच्यात नगभर. आपली हळद जेवढी टाकली तेवढीच हिंग पण घालायचा. आणि आपण जे वाटून घेतलेले आहे ना ती मिरची ते सगळं घालायचं त्याच्यात. आता आणि वाटून पाटा धुवून घेतलेलं ते पाणी आंधी ओतून घ्यायचं. तर चांगल्या त्याच्या गिटुळ्या फोडून घ्यायच्या पिठाच्या. तर जास्त पातळ बी नाही करायचं, लय जाड पण नाही करायचं, असं मध्यम ठेवायचं त्याला. कारण आपल्याला तेलात भजी ती सोडता पण आली पाहिजेत आणि लय घट झाल्याच्या नंतर ती तळली पण पाहिजेत. घट झाल्यावर मग ते आतलं ते तळून निघत नाही आपला बटाटा. आणि पातळ झाल्याच्या नंतर मग ते पातळ जास्त लागत नाहीत बटाट्याला सोडता की नाही. आणि मध्यम असल्याच्या नंतर तळत्यात पण आणि बटाट्याला पण लागली पाहिजेत. अशा हिशोबाने आपली पीठ खालवायचं एवढंच की पटापटा सोडायला लागतात. तर आता मस्त पीठ खालवून घेतलं. तर आता गोडी पण मस्त बाकी गोली खाते ते. जरा गोली टाकली होती इथं आणि ते आता येऊन त्याच्यावर चरते ते. तर आता मस्त जाळ लावून घेतलाय. आपली कढई ठेवून घेते चुलीवर आणि या बटाटा जे आहेत ना त्यातलं पाणी ओतून घ्यायचं आता बाहेर. लयच भारी सागर शिकलाय. कुठं रे शिकला बाळा? त्या खुर्चीवर बसायला तो बसलाय त्या. सागरला बी चांगली मस्त सावली झाली. आता झाड जवळ आहे पण बिराडालाच नाही सावली. म्हणजे चुलीला काय झालंय बांध आहे तिथं जरा म्हणून तिकडे नाही. बिराड जवळ ठेवलं असतं तरी जमलं असतं. तर आता कढई चांगली गरम झाली आहे. आपण आता तेल टाकून घ्यायचं. तर तेल तापलंय का काय थोडासा टिपका टाकून बघायचा. तर गरमच झालंय तेल म्हणायचं. तर आपलं हे जे बटाटे आहेत ना ह्याच्यात थोडस मीठ वरनं टाकलेलं आहे. असं चोळून घेतलेलं आहे, जास्त नाही. म्हणजे आपण ह्याच्या अंदाजाने ह्याच्यावर टाकलेलं आहे. कारण ह्याला मीठ लावल्याच्या नंतर आपलं म्हणजे ह्याच्यात सोडल्याच्या नंतर आतलं बटाट्याला उकाडत्यात बी मस्त आणि खायला आतलं मस्त लागतं त्या पिठाच्या ह्याच्यात. आता आपले हे बटाटा जे मस्त असं ह्याच्यात खालून घ्यायचं पिठात आणि एकदम जवळ घेऊन असा अलगद पटकन सोडायचा. तर चांगली लाल तळून घ्यायची. तर तयारच झाली भजी आता. अगदी बाणाने मोकळ्या आकाशा खाली बनवलेली बटाट्याची भजी अगदी मस्त बाकी झालते. बाकी जेवण पण झाले. तर आता ठेवू काय खायची मस्त बघा आता भजी. तेल ऊन तर शेतकरी पण शेतामध्ये इथं आले ते. तर त्यांनी आयला लुगडं घेतलंय मस्त बाकी आपल्या धनगरी पद्धतीचं. कारण ते आमच्या गावाकडे तिकडे येतात
मग ते आम्हाला पाहुणचार करीत असतात, आम्ही त्यांना करतो. आणि बरसक दिवसाची म्हणजे बरसक वर्षाची ही म्हणजे आमची एक ओळख आहे. कोणत्या गावचं बाय? मी तळोजा. होय. शिरवली. हा. मग सागर लय भारी कामाचा आहे. लय कामाचं आहे. तर बाणाने पण मस्त बाकी आज बटाट्याची भजी बनवली. तर बाकी कालवण काय आहे? गोसावळ्याचं केलं हा गोसावळ्या फिरवलं. तुम्हाला अजून घ्या घ्या. एक बस ते तेवढं नको. एक बस द्या वहीन ठेवा ते नको. एकच घेतली का? हा चांगलं झालं ना. चटणी वाटले ना त्याला. हा चटणी त्याला आम्ही पण बसतो जेवायला. त्यांचं पण आता जेवण करून येते. हा बाय आमच्या गावाला आलो होतो ना तुम्ही? किती किती वेळा आलत? 4-5 वेळा झाले असेल. त्यांच्या म्हणजे वडिलापासून संबंध आहे आमचा. तर आज आहे बाजरीच्या भाकरी आणि त्या संग गोसावळ्याचं कालवण आणि बाणाने बटाट भजी बनवलं ते. अन्नाला टाइम लागतो. मस्त बघा अगदी आजची भजी झाली ते बटाट भजी. काय ना हे की